दिदूबाई कुठे गेली बाई? बॅग बी टाकली, ही सगळं जिम तर आलंय. काय करतोय गो बाई? हो गो बाई दिदाबाई, आणि आवरलं नाही, काय नाही, कपडे चेंज केली नाही ती, काय नाही, काय चाललंय तुझं? आतापर्यंत जेमचा खर्च किती झालाय बघ. अगं बाई, सगळं खाल्लंय आतापर्यंत. काय काय आहे ते एवढं सगळं? डबडी किती आहे ती? बॉक्स हा 6 पीनट बटर या खायचं लागायचं घरी. हा, प्रोटीनचं तोंड. एवढं तू खाल्लंय? 2 महिन्यात फक्त एवढं झालंय. काय अवघड आहे अरे बाबा. लय महाग करायचं रूम बंद काय वाटायचं. छान आहे पण, छान आहे, छान आहे. मला पण पहिल्यांदा ही जरा वाटत होतं बरं का, पण असं जशी जशी दिदू बाळाच्यात सुधारणा व्हायला लागली आणि प्रगती शरीराची व्हायला लागली ना, त्यामुळं भरपूर मला खर्च लय व्हायला लागलाय म्हणून लय टेन्शन आहे. असंच नाही बाबाचं बाळा. पैसे लय चालले. अगं तुला काहीतरी व्हायचंय, तुला काहीतरी बनायचं म्हणलं ना, त्यातच आम्हाला आनंद आहे. आणि तू काय तर झाली तर आमचंच नाव होणार आहे ना. आणि दारू सिगरेट ही पेण्यापेक्षा प्रोटीन खाल्लेलं लय चांगलं असं वाटतंय मला. बरोबर आहे. काहीतरी व्यसन लहानपणापासून करायचं. आणि तरुण वयात मुलं आत्ताची पिढी चालली बरं का, तर असं मनावर घेऊन एक 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 असं काहीतरी लेकरांनी आपल्या नवीन केलं तरी आपल्याला एवढं कौतुक वाटतंय. आणि वेस्ट पैसा जात नाही ह्याचं एवढं दुःख होत नाही बरं का. जीव टाकू सगळं. तू आता हे सासून ठेवायचंय का? सगळं बघायचं बॉडी. तर एवढं सगळं आमचं दिदूबाळ एवढं नाद धरून करायला लागलंय का ना, त्याच्यात आम्हाला एवढा अभिमान वाटतंय आणि एवढा गर्व आहे माझ्या दिदूबाळाचा. मला तरी हाय. अगं माझं दिदूबाळ कौतुक करायला लागली वरून ढासळायला. तर आमचं दिदूबाळ असं मनावर घेऊन करायला लागले आणि तिची प्रगती व्हायला लागली बरं का चांगली. त्यामुळे मला वाटत नाही बरं का असं काय वेस्ट व्हायला लागलंय. तर मस्त मस्त करायला लागलंय आमचं दिदूबाळ. तर अनेक यशस्वी हो माझं दिदूबाळ. बॉडी बिल्डर मला बनवून दाखव माझं स्वप्न. काय ग असं ना मला म्हणता येत नाही, पण मी म्हणली तरी बरं का. पण आमचं दिदूबाळ असं करायला लागलंय, मला तर एवढं आवडलंय का नाही. तर चला तुम्ही पण कमेंट करून सांगा आमचं दिदूबाळ योग्य करतंय का. तर चला.